इयत्ता 7वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 7वा आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचा पुढचा भाग अभ्यासणार आहोत. वेळ झाली आहे शब्दलेखनाची. नेहमीप्रमाणे तुम्ही तयार असालच. चला तर मग. माझा पहिला शब्द आहे कण्हत. क नह त कण्हत. झाला. दुसरा शब्द आहे फुशारकी. फु शा र की फुशारकी. फुशारकी म्हणजे उगाच वाढवून चढवून बोलणं. झालं. तिसरा शब्द आहे पदार्थ. पदार्थ पदार्थ. चौथा शब्द आहे दंडावरल्या. एकच शब्द आहे. दंडावरल्या. दंडावरल्या. एल्बोच्या वरचा भाग आहे ना, त्याला तुम्ही दंड म्हणता. आणि दुसरा दंड म्हणजे फाईन पण. तर हा दंड म्हणजे एल्बोच्या वरचा भाग, जिथे डॉक्टर मोठ्यांना इंजेक्शन देतात, त्याला दंड असं म्हणतात. तो शब्द आहे दंडावरल्या. मराठीमध्ये एका शब्दाचे किमान 2 अर्थ तरी निघत असतात. झालं. आता शेवटचा शब्द आहे सर्दी. सर्दी. मला वाटतं लिहून झालं असेल. आता सगळे शब्द एकदा वाचून दाखवते. पहिला होता कण्हत. दुसरा होता फुशारकी. तिसरा होता पदार्थ. चौथा होता दंडावरल्या. आणि पाचवा होता सर्दी. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न चौथा वर्कबुक मधला. ज्याचा तिसरा आणि चौथा प्रश्न मागच्या लेक्चरला आपण सॉल्व करून घेतला होता. आता आपण तो लिहिणार आहोत. चला तर मग. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जो आहे त्याच्यात दुरुस्ती करून घ्या. प्रश्न तिसरा आहे मुलाला दवाखान्यात गेल्यावर बरे का वाटले. तर तो वाटले नाहीये, वाटे हा शब्द आहे. ल कॅन्सल करा आणि ट वर एक मात्रा द्या. मग प्रश्न होईल मुलाला दवाखान्यात गेल्यावर बरे का वाटे. उत्तर लिहून घ्या. दवाखान्यात गर्दी असल्यावर. दवाखान्यात गर्दी असल्यावर मुलाला बराच वेळ
तेथे बसता येत असे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. दवाखान्यात गर्दी असल्यावर मुलाला बराच वेळ तेथे बसता येत असे. म्हणून नु चौकार दुसरा, म्हणून मुलाला दवाखान्यात गेल्यावर बरे वाटे. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. झालं लिहून. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. मी डिक्टेट करते तसंच लिहा, याचं कारण सांगते. वाक्य खालीवरती झालेली आहेत, मग तुमचं उत्तर चुकेल. प्रश्न चौथा, मुलाला कोणाचा अतिशय हेवा वाटत होता? उत्तर आहे डॉक्टरांकडील. जसं मी सांगते तसंच लिहून घ्या. डॉक्टरांकडील कण्हत कणत म्हणजे दुखत होतं, त्यामुळे ती रडत होती किंवा तोंडातनं आ ऊ वगैरे सारखे आवाज येत असतात, त्याला कण्ह असं म्हणतात. डॉक्टरांकडील कण्हत व इंजेक्शन घेऊन बसलेली लोक. डॉक्टरांकडील कण्हत व इंजेक्शन घेऊन बसलेली लोक. कवर अनुस्वार द्या. लोक स्वल्पविराम तसेच. शेवटचं वाक्य घ्यायचं आहे आता. तसेच दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहणाऱ्यांचा. ते चा लिहायचं शेवटला. पाहणाऱ्यांचा मग मधल्या वाक्यात या. मुलाला हेवा वाटत होता. म्हणजे उत्तर कसं आलं? डॉक्टरांकडील कण्हत व इंजेक्शन घेऊन बसलेली लोक स्वल्पविराम तसेच दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहणाऱ्यांचा मुलाला हेवा वाटत होता. झालं लिहून. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्रीफ आहे ती. पहिला प्रश्न विचारलाय, आजारी माणसाला सतत खाण्यासाठी कशाचा मारा चालू असायचा? आता मारा चालू असायचं म्हणजे त्याला काय काय खायला दिलं जात असे सतत आजारी माणसाला? तर आजारी माणसाला सतत खाण्यासाठी काय देत असत? संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध
यांचा मारा चालू असायचा, हे त्याचं उत्तर आहे. लिहून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. पुढचं आहे, डॉक्टरांनी खाटेवर झोपायला सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात आलेले विचार लिहा. मग काय विचार आले बरं? डॉक्टरांनी खाटेवर झोपायला सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात आलेले विचार म्हणजे काय विचार असतील? इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आले नाही. आता डॉक्टर छान नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील, कसले तरी औषध बाटलीत भरून देतील, आपल्याला ही स्वतंत्र बाटली मिळेल, मग दादा आणि ताईची ऐट नको. तर असे सारे विचार त्या मुलाच्या डोक्यात आलेले आहेत. चला आता आपण उत्तराकडे वळूया. लिहून घ्या. आजारी माणसाला सतत खाण्यासाठी कशाचा मारा चालू असायचा? उत्तर लिहून घ्या. आजारी माणसाला सतत खाण्यासाठी संत्री, स्वल्पविराम, मोसंबी, स्वल्पविराम, सफरचंद, स्वल्पविराम, खडीसाखर, स्वल्पविराम, बेदाणा, बेदाणा म्हणजे मनुका, द्राक्ष, स्वल्पविराम, पेढे, स्वल्पविराम द्या, इथे दिलेला नाहीये. पेढे, नंतर स्वल्पविराम, गोड औषध, गोड औषध यांचा मारा चालू असायचा. यांचा मारा चालू असायचा. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. आता एक गोष्ट सांगते ती ऐका. पुढचा प्रश्न लिहायच्या अगोदर बघा, इथे जिथे प्रश्न तुमचा आहे, पुढचा प्रश्न दुसरा, डॉक्टरांनी खाटेवर झोपायला सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात आलेले विचार लिहा. तर इथे रिकामी जागा आहे ना, इथे एक रेष मारून घ्या. उत्तर मोठं राहणार नाहीये, तर तुम्ही इथूनच लिहायला सुरुवात करा. जिथे माझा ॲरो फिरतोय दिसतोय तुम्हाला, प्रश्नाच्या बाजूलाच पेन्सिलीने एक रेघ मारून घ्या. त्यानंतर जिथे या ओळी संपतात तिथे सुद्धा 2 ते 3 ओळी मारून घ्या. मी थांबते, वेळ देते. ओळी मारून घ्या पहिल्यांदा, कारण का जागा पुरणार नाहीये. उत्तर मोठं आहे, 4 ओळीत उत्तर राहणार नाहीये. म्हणून जिथे प्रश्न संपलाय तिथे सुद्धा लाईन मारा आणि खालच्या बाजूला किमान 3 लाईन मारा. आपण लेक्चरला बसताना पट्टी, पेन्सिल, इरेजर सगळं घेऊन बसतो, त्यामुळे उठून इकडे तिकडे फिरायची काही गरज नाहीये किंवा कोणाला ऑर्डर सोडायची सुद्धा काही गरज नाहीये. सगळ्या वस्तू आपल्या हाताशी ठेवून मगच आपण लेक्चरला बसणार आहोत, हे सुरुवातीलाच आपण सांगितलेलं आहे. झाल्या ओळी मारून तिकडे. चला आता मी उत्तराला सुरुवात करते. जिथे प्रश्न संपलेला आहे, डॉक्टरांनी खाटेवर झोपायला सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात आलेले विचार लिहा. तिथे तुम्ही ओळ आखलेली आहे, तिथूनच लिहायला सुरुवात करा. डॉक्टरांनी
खाटेवर झोपायला सांगितल्यावर, डॉक्टरांनी खाटेवर झोपायला सांगितल्यावर मुलाच्या डोक्यात, अर्धा क य जोडायचा आहे, मुलाच्या डोक्यात आलेले विचार म्हणजे, छोटासा डॅश काढायचा आणि पुढे लिहायचंय, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, अर्धविराम आहे म्हणजे स्वल्पविराम नाही, वरती त्या स्वल्पविरामच्या डोक्यावर एक अनुस्वार, याला अर्धविराम म्हणतात किंवा पूर्णविराम. इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, अर्धविराम, पण या खाटेवर पडायचे सुख या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. आता पुढची ओळ. आता डॉक्टर छान नळी, कसली नळी, स्टेथोस्कोपची, छान नळी आपल्या छातीवर एकच शब्द आहे, छाती आणि वर शब्दाला जोडून आलेला शब्द, शब्दयोगी अव्यय आहे. छातीवर स्वल्पविराम, पोटावर, बघा मूळ शब्द पोट आणि त्याला वर प्रत्यय लावलाय म्हणून पोटावर. हा सुद्धा शब्दाला जोडून आलेला शब्द म्हणून शब्दयोगी अव्यय आहे. पोटावर लावतील. वाक्य संपलेलं नाहीये म्हणून स्वल्पविराम द्यायचा आहे. पोटावर लावतील, स्वल्पविराम, तपासतील. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम.
कदाचित, कदाचित, इंजेक्शन सुद्धा एकच शब्द आहे. द चा पाय मोडायचा आहे. इंजेक्शन सुद्धा अर्धा क श शहामृगातल्या श ला लावायचा आहे. इंजेक्शन सुद्धा देतील. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. कसले तरी, कसले तरी दोन वेगळे शब्द आहेत हा. औषध, कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. आपल्यालाही एकच शब्द आहे. आपल्यालाही म्हणजे मुलाला. स्वतंत्र, स्वतंत्र बाटली मिळेल. बाटली मिळेल. मग दादा आणि ताईची ऐट नको. ऐट नको. नको वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आहे. झालं लिहून. आपल्याला ही स्वतंत्र बाटली मिळेल, मग दादा आणि ताईची ऐट नको. झालं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हात दुखले का? थोडा सराव करा लेखनाचा. प्रश्न 6वा. आकृत्या पूर्ण करा. मुलाच्या मते मोठी डुकणी आणि छोटी डुकणी. बघा बरं, 2 मिनिटं देते, शोधा बरं पटकन. बघा टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल. पान नंबर 21 वर बघा. वरून 4थी 5वी 6वी ओळ 7वी ओळ बघा बरं. लेफ्ट हँड साईडला तुमच्या पेज नंबर 21 टेक्स्टबुकचं पान नंबर 21. त्यामध्ये 21 पानावर 2 भाग काढलेले आहेत. त्यातला पहिला भाग बघा. त्याची 4थी 5वी 6वी 7वी 8वी ओळ बघा. मिळाली का मोठी दुखणी आणि छोटी दुखणी तुमची? बघा मोठ्या दुखण्यामध्ये काय येतं? टायफॉइड, क्षय, निमोनिया. बरोबर. आणि छोट्या दुखण्यामध्ये काय येतं? पोटदुखी, डोकेदुखी, थंडी ताप, खोकला आणि पडस. ही सगळी छोटी दुखणी आहेत. हां. आता पुढचा प्रश्न बघूया. मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधं. काय बरं आजारी औषध आहेत? त्याच पॅरेग्राफमध्ये खालती या, जिथे तुम्ही 7 म्हणजे सेकंड पॅरेग्राफवर या. वरून 6वी ओळ बघा. मिळाली का? काय उत्तर आहे? मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधं किती विचारली आहेत? 7 औषधं विचारली आहेत. बघा बरं काय 7 वस्तू मिळत आहेत तिकडे. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषधं. मिळाली. झाले 7. चला आता लिहायला लागूया आपण. मिळाली ना उत्तरं? असा शोधायचा प्रयत्न करायचा आहे पुस्तकामध्ये. मी सांगून नाही, तुम्ही स्वतः शोधायची आहेत. हां.
चला उत्तर लिहूया. लेखनात कंटाळा करायचा नाही. चला प्रश्न 6 आकृत्या पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न मुलाच्या मते. काय मुलाच्या मते? 2 प्रश्न विचारलेत, मोठी दुखणी आणि छोटी दुखणी. मोठी दुखणी किती लिहायची आहे? 3 आणि छोटी दुखणी सुद्धा 3 लिहायची. चला तर मग लिहूया. टेक्स्टबुक समोर आहे, त्यातनं न चुकता कॉपी करायचं आहे. स्क्रीनवरून केलं तरी चालेल. टायफॉइड लिहा. हे आपण शब्दलेखनामध्ये शब्द घेतले होते, आठवतंय ना? लिहा टायफॉइड. ईवर रफार नाहीये. टायफॉइड. झालं. आता दुसऱ्या रकानात लिहा क्षय. क्षय म्हणजे टीबी आणि टायफॉइडला मराठीमध्ये विषम ज्वर असं म्हणतात. लिहा क्षय. आणि तिसरा आहे न्यूमोनिया. न्यूमोनिया म्हणजे फेफडोमेसुजनाना, त्याला न्यूमोनिया म्हणतात. लिहा न्यू अर्धा न यला आणि दुसरा उकार न्यूमोनिया. आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा मी बऱ्याचदा म्हणते 99% शब्दांची सुरुवात ही रस्व उकार किंवा रस्व वेलांटी म्हणजेच पहिला उकार पहिल्या वेलांटीने सुरू होतो. पण न्यूमोनिया हा जो शब्द आहे ह्याची सुरुवात त्या 1% आहे. कळलं? आणि म्हणून दुसऱ्या उकाराने सुरुवात होते न्यूमोनिया. नीट शब्द लिहून घ्या. झालं. आता छोटी दुखणी बघूया. लिहा पोटदुखी. एकच शब्द आहे. डोकेदुखी. आणि तिसरा आहे थंडी ताप. हा सुद्धा एकच शब्द आहे. झालं लिहून. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे. चला पटापट लिहा. संत्री. एकेका रकान्यामध्ये एक एक नाव लिहायचं आहे. त्यातच पुरवण्याचा प्रयत्न करा. मग आहे मोसंबी. सवर अनुस्वार आहे. मोसंबी. मग आहे सफरचंद. झालं. मग लिहा खडी साखर. खडी आणि साखर एकच शब्द आहे. खडी साखर. खडी साखर म्हणजे देवळात प्रसादाच्या स्वरूपात जी दिली जाते ना, ट्रान्सपरंट शुगर ती. नंतर आहे बेदाणा. बेदाणा म्हणजे द्राक्ष किंवा मनुका, त्याला बेदाणा म्हणतात. झालं. मग पुढे आहे पेढे. आणि शेवटी आहे गोड औषध. गोड औषध हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. मावत नसेल तर खालती वरती लिहा.
झालं लिहून? चला आज आपण इथेच थांबूया आणि मग पुढच्या भागात पुढच्या प्रश्नाला भेटूया. वेळ झाली आहे शब्दलेखन चेक करायची. चला तर मग शब्द बघूयात. पहिला शब्द होता कण्हत, अर्धानं ह ला लावलेला होता. ओके. दुसरा शब्द होता फुशारकी. फू पहिला होता आणि की दुसरा होता. फुशारकी, वडवून चढवून सांगणं. आणि तिसरा होता पदार्थ, थ वर रफार. चौथं होतं दंडावरल्या, द वर अनुस्वार आणि अर्धा ल य ला, दंडावरल्या. आणि पाचवा होता शब्द सर्दी, दी दुसरा आणि दी वर रफार. मला वाटतं सगळ्यांचे सगळे शब्द बरोबर असतील. आता आपण उर्वरित प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत वर्कबुक कंप्लीट करायचं, अभ्यास करायचा आहे. परीक्षा जवळ आलेली आहे. ठीक. थँक यू.